हॅलो गाईज, तर आज आमची गावदेवीची जत्रा. बघू जत्रा भरले का. आमच्या गावात पालखी निघत नाही गावदेवीची, जी सगळीकडे निघतं ते आमच्या गावात निघत नाही. निघायला पाहिजे, कारण तर गाववाल्यांना कोण सांगत जाऊन दे. तर आता काहीतरी देवींचा मान द्यायला निघल्या. इथून गेली ते मी दाखवीन. मम्मी बोलवती ना, का तुझं छोटूसा ब्लॉग होईल, जरा करेन मी. ते तेवढंच मला बसू उद्योग होतं. मला ब्लॉग एडिट करायला एवढं काही नाही वाटतं, पण जेवढं ते मिनी ब्लॉग करायला होतं म्हणून मी आता हेच ब्लॉग करेन. आता लग्नाचा ब्लॉग येतील सगळ्याही बघा. आमच्याकडे सकाळच भाकरी झाली आहे, तुम्ही बघू शकता. साक्षी भाकरी सेंटर. आमच्याकडे 20 रुपयाला भाकर भेटेल. पण साक्षीला आमची आज ऑर्डर आहे मेकअपची, मग साक्षी तिकडे चालली, मग तुम्हाला आज भाकरी भेटणार नाही. आता काहीच तुम्ही आमच्या गावातलं तर काय जाऊन दे, काही ना बोलायचं म्हणा. आमचा गाव अँटिक गाव आहे. साक्षी ऊन लागतं का? इधर यांच्या भाकरी झाली आणि तुम्हाला आमची मम्मी दाखवतो. ताट रेडी आहे, माणसं पण रेडी आहे, तरी टाइमपास. आणि आमची दिदी चालली भाकरी झाल्यावर. आणि आमचे बदक बघा, बदक. त्यावेळेस ते आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जेवढी रोगराई असेल ती नष्ट करणारी आणि ज्या वेळेस आपल्या सर्व गुणीजन मंडळी पारमार्थी भगवंतावर एवढंच नाही तर कीर्तनावर आणि कीर्तनकारावर प्रेम करणारी मंडळी. विठ्ठल विठ्ठल. भगवंताचं स्मरण करता. ए घरी सर काय घेतलास? तुम्ही भगवंत नाही, तुला घेतलंच नव्हतं. निव्या पाय देशील. ये इथं पाणी आहे ना, किती देवी. येसवाईच्या बाय पडला तिथे थांबलेलो मी. आगाव गाईज. तर काल आम्ही मंदिरांशी आलो आणि नंतर ब्लॉग घेतला नाही, कारण मी दुसरं काम करत होतो आणि सगळी ज्याचे त्याचे कामं बिझी आहेत. कारण आमच्या घरात लग्न आहे. आमच्याकडे 25 तारखेपासून 30 तारखेपर्यंत लग्न आहेत आणि नंतरची ती वेगळी आहेत. आणि काय बोलतो, माझ्या ड्रेसला आहेत पत्रवल्या, दीदीच्या ड्रेसला आहेत ग्लासा, वाट्या, चमचं सगळं ते.
आता इथं मम्मी आमच्या आजारी पडले आमचे कपड्यांचे जे ना मम्मी सांगतं तुमचं कपडे कसं शिवायचे आणि काय कसं करायचं आणि असंच करायचं आहे का तसंच करायचं आहे का त्यान मी आजारी पडलो वाटतं याच टेन्शनमध्ये म्हणून मी ब्लॉग चालू केले मम्मी कपडा काढत होतो थांबा हां मम्मी काय बोलतोस काय बोलू यांच्या ड्रेसच्या मुलं मी आजारी पडले, नको काय दिसला नाही पाहिजे ना डायरेक्ट लग्नाच्या ह्याच्यानं दाखवू आम्ही आधी न दाखवणार कारण काय कपडे म्हणजे कपडाला दिसला पाहिजे का असे काय बोल कैची सांगतोय हा काही कपडे ना रिव्हील करायचं आम्हाला आता ते आम्ही कोणालाच नाही दाखवलं ते आता आमची मामी रोज येतो तिला पण माहिती नाही का आम्ही कंचा कपडा घेतले काय केले तो कपडा फक्त आम्हाला माहिती आहे आणि मावशीला माहिती आहे ना हा मावशीला आणि रिद्धीला माहिती आहे फक्त पप्पाला पण नाही दाखवलं ना खाऊ नको पप्पाने पण नाही बघला एवढे दिवस झाले 2-3 दिवस जास्त झालं तेच कपड्यांचा वासर आहे कारण 2 लग्नात घरान ही फुला पण काढ मध्ये मध्ये चिटकवला येतील ओके आणि काहीच मी माझं एक काम ठेवून परत इकडे आले आता माझ्या जेवाचा पत्ता रे मला जेवाचा होता पण आता मी नाही जात काम कर नंतर जेव काही तुम्हाला वाटतं आमची मम्मी आता असे बोलली मम्मी सांगल काम कर मग जेव असं नाही आमच्या मम्मी नंतर सांगल जा जेव जा कारण मम्मीची मग भंकच लागणार कोणची ती माझीच मला भंकस पटत नाही हा आता एक प्रश्न कशी तुला मम्मी भूक लागल्यावर आमच्या दोघींच्या भंकस कोण करतो तूच आता गाईज काय नाही बोलत ए दीदी काला ए तिला नको द्या मम्मी माझ्या कपड्यातले तिला नाही द्यायचो हा नाही मम्मी आता कपच भांडा करू नका अरे मम्मी कपस दुकानावर नाही जायचं वे विचारा छोटी बोला आता बोला आता हे सगळं काढ आणि सगळे लाव उसाचा रस पाहिजे कुठे लावणार आहे काय ते आम्ही कुठं पण लावू ते इथे लावायला कुठं इथं लाव घालायला ते हे नाही एवढं मोठे कुठे मम्मी माझी पट्टी इथून बारीक आहे अशी बेल्ट सारखी नको इथं असा तो मोठा होईल ए मग घे छोटी चल ये देऊ का अरे नको ते ठेवा आपल्याला सगळं हे चालते नाही दोनच येतो हे दोनच येते Guys, निघतील ना अजून आमची थोडीफार शॉपिंग बाकी आहे झालं इथं फक्त मधील फुलाले डायमंड डिस्कशन संपत नाही लग्न जवळला कपडे शिवायला येते तरी कपड्यांचे डिझाईन बघून काही संपत नाही आणि मेन म्हणजे मोठासा घोल आमचा नेट घ्यायला लागल नेटवर चिटकवायला लागते मेहंदी ताई बोलते काय बोलते जर गाईज आमचं पेशंट बघा जी बोललेली यांच्या कपड्यांच्या टेन्शन मध्ये मी आजारी पडलो आणि आमची मम्मीला सलेन पण लावलेली आहे बघा छोटी बॉटल आणि मोठी वाली ही सलेन हा आणि इकडे आमच्या घरचा ओवा बघा आमच्या आईने लावलेलं माझ्यासाठी तो छोटी सारखाच पातळ राहिला मग आमच्या साक्षी सारखं नको पोपच्या बाय गाईज व्लॉग जास्त मोठा नव्हता थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय आता लग्नाचे व्लॉग बघा आता मधलं व्लॉग नाही येणार वाटतं डायरेक्ट लग्नाचे अजय येतील ते बघा साखरपुड्याला आम्ही जाणार नाही त्यामुळे तो व्लॉग येणार नाही त्याची कोणी वाट बघू नका वाट बघायला बोललो यो हां बस बाय बाय टाटा